आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शेतकरी सभासद निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्यामुळे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोहात संस्था ही अल्पावधीतच नावलौकिक मिळवली आहे. राजकारण विरहित कामकाज केल्याने सहकार क्षेत्रात संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व कर्जदारांना अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणाऱ्या या संस्थेने अहवाल सालात सभासदांना 12% लाभांश देणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन विद्यमान नगरसेवक माणिक कुंभार यांनी दिले. आज बोरगाव येथे श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सोहात संस्थेची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार अभ्यासक श्रीपाल जंगटे हे होते. संस्थेचे हे चेअरमन जावेद चोकावे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे सहकार्य असणे गरजेचे आहे. संस्थेत अहवाल सालात एकूण 819 सभासद, 15,31,000 रुपयांचे भागभांडवल, 6,31,19,000 रुपयांच्या ठेवी असून 4,15,62,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेने अहवाल सालात 15,06,000 रुपयांचा नफा मिळवला असल्याचे सांगितले. संस्थेचे CEO अशोक चिंचले यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली. कार्यक्रमास भीमगोंडा शांडगे, संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीकांत गोल्याती नवर, संचालक अभय लगारे, कुमार चिपरे, राजेंद्र माळी, विजय गोरबाडे, सलीम अपराज, महादेव कुंभार, दिलीप गोसावी, सौ शोभा चिपरे, सौ लक्ष्मी कुंभार, अशोक कुंभार, अण्णा हेरलगे, शांतीनाथ चौगले, सुरेश नंदीवाले, लक्ष्मण दुर्गमुर्गे, RS पचंडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रावसाहेब पाटील यांचे कार्य संस्थेसाठी प्रेरणादायी. सहकार महर्षी स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आमच्या संस्थेची वाटचाल सुरू आहे. त्यांचे सहकार क्षेत्रातील कार्य आमच्या संस्थेसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन माणिक कुंभार यांनी सांगितले. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. 4/2024ರಿಂದ 31/3/2025 ಸಂಘದ ಒಟ್ಟು ಲಾಭವನ್ನು 15,06,076 ರೂಪಾಯಿಗಳಾಗಿದ್ದು, ಅದನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಘದ ಬೋರ್ಡ್ ನಿಯಮಗಳ ಪ್ರಕಾರ ಈ ಪ್ರಕಾರ ವಿಂಗಡಣೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮೊದಲನೆಯದಾಗಿ ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ನಿಧಿಗೆ 25% ಅಂದರೆ 3,76,519 ರೂಪಾಯಿ. ಅದೇ ರೀತಿ ಸಂಯುಕ್ತ ಸಹಕಾರ ಶಿಕ್ಷಣ ನಿಧಿಗೆ 2% 30,122 ರೂಪಾಯಿ. ಅದೇ ರೀತಿ ಕಟ್ಟಡ ನಿಧಿಗೆ 20% 3,01,215 ರೂಪಾಯಿ. ಅದೇ ರೀತಿ कमीत कमी वेळेत ही संस्था मोठे डिपॉझिट नाही परंतु नावलौकिक झालेली आहे. भाग्यलक्ष्मी क्रेडिट सहकारी संस्था म्हणजे इथे कर्ज काढले की बाबा आमचं काम पण होत आहे आणि कर्ज लगेच फेडत आहे, हे महत्वाचं आहे. डिपॉझिट ठेवणाऱ्यांनी पण अगदी त्यांचं जे कार्य असतील, त्यांनी जे आमच्याकडनं कर्ज घेऊन गेलेले असतील, त्यांचं काम पण व्यवस्थित होऊन आमचे कर्ज परत फेड होत आहे आणि ते परत घेऊन जातात. हे सगळं त्या भाग्यलक्ष्मी देवाची कृपा आहे. असंच कृपा त्या देवाचा आमच्या सर्व सभासदावर, संचालक मंडळावर असू दे आणि असंच ही संस्था पुढील काळात भविष्यात चांगल्या पद्धतीनं कार्य करावं. सर्व सभासद बंधूंनी त्याला तुम्ही फार मोलाचं साथ द्यावं. देत आलेला हिस्सा अजून पण भविष्यात तुम्ही असंच या संस्थेवर विश्वास ठेवा आणि आमच्या संस्थेला एक जिल्ह्यात चांगली संस्था म्हणून नावलौकिक करण्यासाठी तुमचं वेळ, तुमचं कार्य आमच्यासाठी मोलाचं असेल. अनेक आमचं सिब्बंदी वर्ग प्रत्येक वेळेत बाबा आम्ही कुठलं पण कार्यक्रम असू दे किंवा काय पण ठरवायचं असलं तर तिने अगदी कमीत करूया असं म्हणून सारखं सांगत असतात. त्याला कारण म्हणजे संस्था मोठ्या व्हायचं असेल तर सर्व संचालकांनी जे आमचं सिब्बंदी वर्ग आहे हे फार मोलाचं कार्य करीत आहेत. मी तसंच एक नाव विसरून गेलो. या संस्थेचं आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु पचंडी सर यांचं पण मी त्यांचं स्वागत करतो. त्यांना विसरलो, मी क्षमा मागतो त्यांची. कारण ह्या संस्था स्टार्ट झाल्यापासून आजपर्यंत एक पण कार्यक्रम चुकवणार नसलेलं ते म्हणजे आमचे पचंडी सर.
खरोखरच मी अगदी मनापासून त्यांचं स्वागत करतो. मी त्यांचं नाव विसरलो होतो, कारण 2-3 दिवस झाले गणपतीच्या धावपळीमध्ये आहे. कार्यक्रम लय आहेत, आरतीला आहेत. मी तर ह्यांनी म्हणाल तर मी सांगितलं होतो साहेबांनी कोणाचं स्वागत करायला सांगा. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.